नमस्कार सर्वांना. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मला सहज सुचलेल्या राजकीय चारोळ्या किंवा आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. ऐकूया. काल राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि नेहमीप्रमाणे जसा चहा पाण्यावर बहिष्कार असतो तसाच विरोधी पक्षानं अर्थसंकल्पावर टीका केली. पहिल्यांदा तर हा मुख्यमंत्रीच कोणाला मान्य नाही. कशामुळं मान्य नाही तर केवळ जातीमुळं मान्य नाही. बाकीचे सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत. परंतु फडणवीसांनी दुर्दैवानं ब्राह्मण जातीत जन्म घेतला आणि त्यांना टीकेचं लक्ष व्हावं लागलं. होय, हे वास्तव आहे. ते जर दुसऱ्या जातीत महाराष्ट्रात जन्माला आले असते तर नक्कीच फडणवीसाला सगळे खांद्यावर घेऊन नाचले असते. कारण एकही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर अजूनपर्यंत नाही आणि कोणाची हिंमतही झालेली नाही लावायचा त्यांच्यावर आरोप. असं असताना त्यांनी अत्यंत खेदामध्ये, दुःखामध्ये, कारण हा अर्थसंकल्प अजितदादा पवार सादर करणार होते, परंतु दुर्दैवी घटनेमुळं फडणवीसावरती वेळ आली. त्याचा उल्लेख करून तो अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. परंतु या अर्थसंकल्पाला मात्र प्रत्येक विरोधी पक्षानं विरोध केला. पण जिथं स्वार्थ होता तिथं मात्र विरोध केला नाही. राज्यसभेचे खासदार बिनविरोध निवडून आले. कशामुळं आले? तिथं त्यांचा स्वार्थ होता. आणि म्हणून या राजकीय चारोळ्या सादर करताना मी टायटलच असं दिलंय की अर्थसंकल्पाला विरोध परंतु राज्यसभा मात्र बिनविरोध. बघा कसं राजकारण असतंय ते. आणि म्हणून सत्ताधाऱ्यांच्या अर्थसंकल्पाला विरोधक आक्षेप घेत असतात. सत्ताधाराच्या अर्थसंकल्पाला विरोधक आक्षेप घेत असतात. पण राज्यसभेच्या सगळ्या जागा मात्र बिनविरोध निवडून येत असतात. कसलं समीकरण आहे? अर्थसंकल्पाला विरोधी पक्ष सगळेच आक्षेप घेत असतात, परंतु राज्यसभेच्या सगळ्या जागा मात्र बिनविरोध निवडून येत असतात. स्वार्थाच्या अचूक अंदाजावर इथे सर्वांचे राजकारण जगत असते. स्वार्थाच्या अचूक अंदाजावर इथे सर्वांचे राजकारण जगत असते आणि वरून कट्टर विरोध दिसला तरी आतून मिली बघत असते. निव्वळ प्रामाणिक माणसं शक्यतो राजकारणात टिकत नाहीत. निव्वळ प्रामाणिक माणसं शक्यतो हजारात एखादा टिकेल, परंतु आणि त्यालाही फडणवीससारखं भयानक तोंड द्यावं लागतं प्रत्येक गोष्टीला. आणि म्हणून निव्वळ प्रामाणिक माणसं शक्यतो राजकारणात टिकत नाहीत. व्यापाऱ्यांचे हुलगे विकतात पण शेतकऱ्यांचे गहू विकत नाहीत. ही वास्तविकता आहे. कार्यकर्त्यासाठी प्रत्येक नेत्याचे दाखवायला वेगळे रूप असते. कार्यकर्त्यासाठी प्रत्येक नेत्याचे दाखवायला वेगळे रूप असते. स्वतःसाठी भाजलेल्या पोळीवर आतल्या खोलीत तूप असते. कार्यकर्ते चपला उचलायला. सामान्य कार्यकर्त्यांना आपल्या निष्ठेची आहुती द्यावी लागते. सामान्य कार्यकर्त्यांना मात्र आपल्या निष्ठेची आहुती द्यावी लागते आणि कारण नसताना कुणासोबत कधी दुश्मनी विकत घ्यावी लागते. कारण नसताना कुणासोबत त्याला दुश्मनी विकत घ्यावी लागते. धन्यवाद. कविता आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल.